हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आजचा विषय आपला एकरी 100 टन ऊस उत्पादन घ्यायचं असेल तर कशा प्रकारे आणि कोणतं खत नियोजन करायचं याविषयी माहिती देणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. यामध्ये अगोदर आपल्याला ऊसाचं 100 टन उत्पादन घेण्यासाठी ऊसाचे शेवटचे पाणी बंद करेपर्यंत हे खताचे डोसे दर 10 दिवसांनी ड्रिपमधून द्यायचे. आपल्याला ही काळजी घ्यायची. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अगोदर घ्यायचा युरिया 5 किलो. युरिया हे वाढीच्या अवस्थेमध्ये येणारे, वाढ करणारे, ऊसावर ग्रीनरी येणारे, काळुकी येणारे चांगल्या प्रकारे, त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होणार आहे आणि अन्नद्रव्य विघटन करण्याचं काम पण काही प्रमाणात नायट्रोजन करतं. हे प्रति एकर 5 किलो घ्यायचं आहे. त्यानंतर पांढरा पोटॅश म्हणजेच MOP म्युरेट ऑफ पोटॅश हे घ्यायचं आहे 5 किलो प्रति एकर. त्यानंतर हे फॉस्फरिक ॲसिड 2 लिटर प्रति एकर. मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा 5 किलो प्रति एकर. दर 10 दिवसांनी हे खताचं नियोजन तुम्हाला द्यायचे ऊस पिकाच्या वाढीसाठी, फुटव्यासाठी, ऊसावर काळुकी, मुळ्यांची वाढ, पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ होण्यासाठी आणि तुमच्या पानाची लांबी रुंदी वाढण्यासाठी. हे जर तुम्ही देत राहिला तर नक्की तुम्हाला 100 टनापर्यंत नक्कीच जाऊ शकतात. हे फक्त 10 दिवसांनी तुम्हाला खत द्यायचे. यामध्ये तुमच्या आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर पैशामध्ये पण मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे ऊसाची ग्रोथ होणार आहे. हे नियोजन नक्कीच करा. ऊस पिकाची परिपूर्ण माहिती हवी असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर नक्कीच तुम्ही शेड्यूल घेऊ शकतात या नंबरवर मेसेज करून. धन्यवाद.